मतदानाच्या दिवशी ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण जाईल आणि सर्व ठिकाणची मतमोजणी ही 21 तारखेला केली जाणार आहे. या अनुषंगानं सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना आणि राजकीय पक्षाला सुद्धा जे मतमोजणीची प्रक्रिया कशी होणार आहे आणि ईव्हीएमचं स्ट्रॉंग रूम जे आहे त्याची सुरक्षा कशा पद्धतीनं केलेली आहे याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण बोलवलेलं आहे. आपल्या बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची पहिला मुख्य टप्पा नगराध्यक्ष आणि 51 जागेवरच्या निवडणुकीचा टप्पा अतिशय शांततेत पार पडला. याच्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आता केवळ प्रभाग क्रमांक 3B ची निवडणूक 20 तारखेला होणार आहे. त्यात ती निवडणूक प्रक्रिया सुद्धा आपण अशाच पद्धतीनं शांततेत पार पाडूया आणि आपण सगळ्यांचं सहकार्य असेल असं मी आपल्याकडून गृहीत समजतो. आपण 2 तारखेला जी मतमोजणी झालेली आहे, मतदान जे झालेलं आहे 2 तारखेला, त्या सर्व मतदान झालेल्या सर्व केंद्राच्या पेट्या या आपण स्ट्रॉंग रूम एपीएमसी मार्केटमध्ये सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष 2 तारखेला रात्री 11:30च्या दरम्यान आपण ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवून त्याला सील केलेलं आहे. त्यावेळेला माझ्या मते इथे उपस्थित असलेल्यापैकी काही लोक तरी तिथं नक्कीच उपस्थित होते. एक आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये जे गोडाऊन आहे जे सर्व बाजूनं बंद आहे त्याचे शटर सुद्धा आम्ही बाहेरून भिंत बांधून बंद केलेली एक गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये आपण हे सर्व मतदान झालेलं जे ईव्हीएम्स आहेत ते सिरियली वॉर्ड निहाय बूथ निहाय तिथे ठेवलेले आहेत. त्या स्ट्रॉंग रूमचं आतमधल्या बाजूची राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार लाईट कट करून आपण त्या स्ट्रॉंग रूमला आपण सील केलेलं. आता त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 2 लेअर मध्ये सुरक्षा व्यवस्था आहे. पहिलं तर त्या शटरच्या बाजूला शटरच्या तिथं पहिल्या लेअर मध्ये SRPF ची सुरक्षा व्यवस्था आहे. बंदूकधारी गार्ड SRPF चे तिथं तैनात आहेत. त्यांच्या वतीनं पहिल्या लेअरची सुरक्षा आहे आणि ते जे पूर्ण गोडाऊन आहे त्याच्या चारही बाजूला जिल्हा पोलिसांची सुरक्षा आहे. त्यासाठी चारही बाजूला टॉवर उभे करून दोन दिशेनं कॅम्प उभं करून 24 तास आपल्या जिल्हा पोलिसांचे तिथं पोलीस दल तैनात आहे. या स्ट्रॉंग रूम साठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आम्ही दर 8-8 तासाची ड्युटी लावलेली आहे जेणेकरून ती लोक त्या सील पर्यंत जाऊन ते पाहून तसा रिपोर्ट करतील. यासाठी नगरपालिकेच्या वतीनं सुद्धा आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही अधिकारी कर्मचारी तैनात केलेले आहेत. आपल्या रिटर्निंग ऑफिसर SDO मॅडम आणि मी असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर म्हणून दररोज किमान 1 वेळेला आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करतो आहोत. माननीय राज्य निवडणूक आयोगानं 2/12/2025 रोजी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोडाऊन व सुरक्षा व्यवस्थाबाबत आवश्यकतेप्रमाणे किंवा त्यांच्या मागणीप्रमाणे त्याची सुरक्षेची पाहणी करता येईल. तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मतदान यंत्र साठवणुकीच्या गोडाऊनचे द्वार दिसेल अशा पद्धतीने ते ठेवलेले आहेत. त्या CCTVचे डिस्प्ले आम्ही ते बाहेरून सुद्धा बघण्याची व्यवस्था करता येते. बाहेरच्या बाजूला अशी ही व्यवस्था करतो आहोत. मला त्या दिवशी सुद्धा तिथं काही राजकीय प्रतिनिधी भेटले होते तर आम्ही सर्वांना विनंती केली की जर कुणाला तिथं पाहणी करायची असेल तर तशी आम्हाला पत्र देऊन कळवावं जेणेकरून आम्ही तुम्हाला तिथले जे सिक्युरिटी इन्चार्ज आहेत त्यांना त्याबाबत अवगत करू. त्या अनुषंगानं आम्हाला एक पत्र प्राप्त झालं होतं.
आमची 20 लोक आळीपाळीनं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील. त्यांचे आधार कार्ड पुरावा म्हणून एका पक्षानं आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्यांना आम्ही त्या पद्धतीनं आमच्या सुरक्षा व्यवस्थेला अवगत सुद्धा केलेलं आहे. या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी त्या ठिकाणी भेट देऊ शकतील, परंतु सर्वांना विनंती आहे की एक पत्र आमच्याकडे द्यावं, जेणेकरून आम्ही सुरक्षा व्यवस्थेला तसं कळू आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला भेट देऊन त्याची पाहणी करता येईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी तिथं जाऊन पाहता येईल, परंतु तशा पद्धतीचं पत्र आम्हाला देऊन आपण तशी परवानगी घ्यावी. दुसरा आहे मतमोजणीचा विषय. 21 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. आपण मतमोजणीला स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच्या गोडाऊन मध्ये व्यवस्था केलेली आहे. 2 बाजूने एका बाजूने 9 आणि दुसऱ्या बाजूने 8 टेबल्स आम्ही लावू आणि त्याचबरोबर एक टेबल पोस्टल बॅलेट साठी असेल. आपल्याकडे मॅक्सिमम 9 बूथ असे 2 प्रभागामध्ये आहेत आणि इतर ठिकाणी 7 ते 8 बूथ आहेत. त्यामुळं एका साईडला एक बूथ, एक प्रभाग आणि दुसऱ्या बाजूला एक प्रभाग, असं एका राऊंड मध्ये 2 प्रभागाची मतमोजणी होईल. त्यामुळं प्रत्येक प्रभागातील जे उमेदवार आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये जेवढे बूथ होते तेवढे मतमोजणी प्रतिनिधी दिले तर तुमचं प्रत्येक टेबलवरती तुमचा एक प्रतिनिधी थांबेल. साधारण 20-25 मिनिटांमध्ये एक राऊंड जर पूर्ण झाला ते त्या प्रभागाचा राऊंड पूर्ण होईल आणि ते सर्व लोक बाहेर जातील. नेक्स्ट वॉर्ड अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि नगराध्यक्षांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी हे मात्र शेवटच्या 13व्या राऊंड पर्यंत तिथे थांबावं लागेल त्यांना. त्यामुळे नगराध्यक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एकूण टेबल्स जेवढे असतील साधारण 16 ते 17 मतमोजणी प्रतिनिधी आपण द्यायचे आहेत. त्या बॅरिकेड्सच्या आतमध्ये म्हणजे आरो सेक्शनच्या बाजूला बसण्यासाठी आम्ही केवळ नगराध्यक्षांच्या 19 लोकांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आम्ही तिथं परवानगी देणार आहोत. पण ते केवळ 19 लोक बसतील, एकतर उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी. अन्य उमेदवार सुद्धा, कारण 20-20 मिनिटाचा जो पिरियड मिळणार आहे, एक राऊंड जेव्हा होणार आहे तेव्हा 2 वॉर्ड संबंधित, त्यामुळे गाडीच्या बाहेरच्या बाजूला उमेदवारांना सुद्धा त्यांची पूर्ण प्रक्रिया पाहता येईल. हे आता सांगण्याचं कारण असं आहे की आपण सगळ्यांनी केवळ एक मतमोजणी प्रतिनिधीचा फॉर्म भरून दिलेला होता आणि एक आपण आय कार्ड दिलं होतं. आपलं मागच्या वेळेस सारखं नियोजन होतं की एका टेबलवरती त्या वॉर्डाचे सर्व मशीन तिथंच येतील असं करायचं. आपण तसं केलं आपण जर तसं केलं तर शेवटच्या फेरीपर्यंत प्रत्येक वॉर्डाला थांबावं लागणार. त्यापेक्षा आपण 2 वॉर्ड एका फेरीमध्ये करायचं अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं. तिसरा मुद्दा आहे खर्चाचा. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 2 तारखेपर्यंत आपली मतदान झालेल्या दिवसापर्यंत सर्व लोकांनी आपले अंतरिम खर्च आमच्याकडे दाखल करावा. आता मतमोजणीपासून 30 दिवसामध्ये खर्च दाखल करण्याची सोय असल्यामुळे प्रभाग क्रमांक 3 च्या लोक त्यांचं मतदान झाल्यानंतर आणि मतमोजणीनंतर दाखल करतील. परंतु अन्य उमेदवारांनी आता जर ह्या पिरियडमध्ये दाखल केलं तर आपल्याला परत एक्स्ट्राचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये जर काही छोट्या मोठ्या त्रुट्या असतील तर ते आम्हाला कळवता येईल. त्या अनुषंगानं आजच आम्ही सर्व उमेदवारांना पत्र दिलेले आहे की आपण खर्चाचे जे नमुने आहेत त्या नमुन्यामध्ये दैनंदिन खर्चाची माहिती सादर करावी. तर सर्वांना विनंती आहे की आपण खर्चाची सुद्धा माहिती तात्काळ आमच्याकडं खर्च पत्रकाकडे सादर करावी. त्याचबरोबर आता जो एक प्रभाग राहिलेला आहे ज्यामध्ये अपील झालं होतं त्या 3 बच या प्रभागाकरिता आजपासून नामनिर्देशन पत्र मागे निवडणूक कार्यक्रम जारी काल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी केलेला आहे.
त्यानुसार नामनिर्देशन मागे घेण्यासाठी 10 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. 11 तारखेला चिन्ह वाटप होईल. 20 तारखेला 7:30 वाजेपासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल आणि या सर्व प्रभागाच्या आणि नगराध्यक्ष पदाची मतमोजणी ही 21 तारखेला सकाळी 10 वाजेपासून होईल. तर या सर्व 3 बाबींसाठी आपण सर्व लोकांना इथं बोलवलं होतं. त्यानंतर मी PI साहेबांना विनंती करतो की स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबद्दल आपण एकदा माहिती द्यावी. जी नगरपालिकेची जी निवडणूक झालेली आहे, आम्ही 2 लेअरमध्ये बीड ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालयातर्फे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार आपण सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आपली जी सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये आम्ही SRPFचे जे लोक आहेत त्यांना मी त्या ठिकाणी फर्स्ट लेअरमध्ये ठेवलेलं आहे. सेकंड गिअरमध्ये आमचे पोलीस स्टेशनचे लोक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. या ठिकाणी ज्या दिवशी आपली इलेक्शन जे झालेलं आहे तर आम्ही त्या दिवशी जे पेट्या वगैरे ज्या आहेत EVM मशीन त्या ठिकाणी सर्व प्रकारे व्यवस्थित त्या ठिकाणी सील केलेले आहेत. मॅडम हस्ते आणि ऑब्झर्वर होते ते पण हजर होते, आमचे SDP मॅडम पण हजर होते. त्याचं सील जे सर्व उमेदवारांसमक्ष आणि त्या सील त्या ठिकाणी व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहेत ते आपल्या साईडला CCTV बाहेरच्या साईडला पण CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. आमचा गार्ड जो आहे तो पाठीमागच्या साईडनी पण आहे आणि समोरच्या साईडनी पण आम्ही गार्ड ठेवलेला आहे. आणि आमचे जे पोलीस अधिकारी जे आहेत आणि टर्न वाईज पोलीस अधिकारी 2-2 तासाला आम्ही त्या स्ट्रॉंग रूमची आम्ही जे तयारीमध्ये जे आम्हाला जे दिलेले आहे स्ट्रॉंग रूम सांभाळण्याची जबाबदारी रक्षकांसोबत दर 2 तासाला त्यांच्या रेस्टोरंट म्हणून पण आपण त्या ठिकाणी जाऊ. तसेच उमेदवारांसाठी तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे त्यांना बाहेर थांबण्यासाठी तुम्ही काही व्यवस्था करणार आहोत निर्देश आलेले आहेत शासनाने, त्यानुसार नगर परिषदेतर्फे त्या ठिकाणी व्यवस्था आपण करून दिलेली आहे. त्या ठिकाणी येते उमेदवारांना जर त्या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही आपण तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला पाहणी जर करायची असेल तर ॲप्लिकेशन सुरक्षा नावाने तुम्हाला द्यायचं आहे त्या ठिकाणी. त्यानुसार तुम्हाला परवानगी मिळालेली त्या ठिकाणी. काही लोकांना त्या ठिकाणी बाईट द्यायचं असतं आणि काकाला आम्हाला बाईट तुम्ही आम्ही त्यांना 100 मीटरच्या बाहेर तुम्ही तुमचं बाईट द्या, तुमचं काय म्हणणं आहे ते 100 मीटरच्या बाहेर विनाकारण त्या ठिकाणी जी आपली पोलीस कर्मचारी आहे त्यांनी हे नाही आहे, प्रावधान नाही आहे. कारण स्ट्रॉंग रूम आहे हे अतिशय सुरक्षित आहे, गार्ड आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. उमेदवाराचे लोक सर्विससुद्धा त्या ठिकाणी वाटून आहे. त्या ठिकाणी आपली 21 तारखेला आपण जी आहे ध्येय तयारी केलेली आहे. 21 तारखेला जो बंदोबस्त जो आहे 11 दिवस जो आहे दिवस आहे आणि विभागामार्फत ध्येय तयारी केली आहे. स्ट्रॉंग आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तो सदरचा बंदोबस्त जो आहे तो आणखी त्या ठिकाणी जास्त वाढवून त्या ठिकाणी बंदोबस्त लावून घेणार आहोत. गेटवरती गेटच्या बाहेर दोन्ही ठिकाणी आम्ही वाहन चेकिंग पण होणार आहे. त्या वाहनांना सुद्धा अजून कळत नाही आहे. त्या पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्था पोलिसांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि योग्य सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आपण जे फॉर्म भरून दिले होते ना मागे जे भरून दिले मतमोजणी प्रतिनिधीची तेच त्याहीपेक्षा तुम्ही जर एक यादी केली फोटो दिले तर आम्ही तुम्हाला आयकार्ड दुसरा एक विषय असा आहे आपण दोघांनी आपण सांगितलं आणि प्रतिनिधीला आम्ही उमेदवारांची यादी तिथं देऊ. परंतु काय आहे बरेच लोक तिथं बसण्यासाठी म्हणतात तर काय आहे ते जे कंपाऊंड वॉल आहे त्याच्या बाहेर बरेच लोक बसलेली आहेत. बसता येईल
स्वखर्चानं उमेदवारांना सोय करून तिथं बसता येईल ही यादी लागली की आम्ही एवढे लोक तिथं बसणार आहोत किंवा आळीपाळीनं आम्ही तिथं बसणार आहोत. ठीक आहे प्रश्न पहा याचा अर्थ काय प्रशासनाच्या आणि या लोकांना विश्वास आहे याचा अर्थ असा नाही एका उमेदवार होईल असेल तर तुमचा पाठपुरावा विश्वास आहे तर राहायचं ना आम्हाला. पण तुम्ही जे सांगितलं की निवडणूक आयोगाचा नियम आहे की मधली लाईट बंद करायची आम्हाला कॉपी द्या लिखित आयोगानं सुद्धा तुम्हाला सांगितलं मधली लाईट बंद करायची. हा ते कळून आतमध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असता कामा नये त्याची लाईट बंद करावी असे निर्देश आहेत त्यामुळे बंद केले. मधल्या सीसीटीव्ही कॅमेरा अर्थ काय नाही आतमध्ये सीसीटीव्ही आम्ही काढले आहे. कधी हे मतदान मतमोजणी होण्याच्या पूर्वी जी व्हीसी झाली राज्य निवडणूक आयोगाची त्यांनी असं सांगितलं की आतमध्ये सीसीटीव्ही असता कामा नये कारण सीसीटीव्ही सुद्धा ब्लर होते ते लाईट वगैरे असतो इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल कुठलंच आतमधल्या बाजूनं काही असता कामा नये अशा सूचना असल्यामुळे आम्ही ते आतमध्ये आता काहीच नाही त्याला हे सगळं आपण फिरून सगळ्यांना दाखवले सुद्धा यापूर्वी आणि त्याही दिवशी आपलं जे सगळं सील आले इथून आलेल्या ज्या पेट्या होत्या त्या आल्यानंतर त्यामुळं आतमध्ये काढून आहे पूर्ण आणि तिथं सीसीटीव्ही मधल्या बाजूला नाही आहे. त्याचं गेट जे ओपन होणार आहे एकच गेट आहे त्या गेटला दोन्ही बाजूला सीसीटीव्ही आहे. तिथून बाहेर सगळीकडे लाईट आहे. त्या जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्या चारही बाजूला लाईट आहे. त्या गोडाऊनच्या चारही बाजूला सुरक्षा आहे आणि सीसीटीव्ही सुद्धा आहे. ते राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्याचे आम्हाला आपल्याला द्यायचा आहे. 3 तारखेला आपलं रेग्युलर प्रचारात प्रचार बंद जे स्ट्रॉंग रूम आपण केलेला आहे त्याचे स्ट्रॉंग रूम जे आपण सील केलं त्याच्या बाहेर सीसीटीव्ही वाल जे आहे आपल्या बाहेर त्या वालला चालू आहे त्याची शहरीशर केलेली आहे आणि त्याला बाहेरचं कोणतेही कुठेही मला पाहिजे कारण पाठीमागून माणूस घेऊ शकतो तिथं काय फक्त आपण एक गाठ ठेवलेली आहे तिथं जास्त गाठ ठेवलेली नाही सीसीटीव्ही तिथं ते नाही गाड समोरच्या साईडला आहे पाठीमागच्या साईडला आहे आम्ही चक्कर मारून आणतो पाठीमागच्या साईडला तिथं सीसीटीव्ही नाही. माझी विनंती आहे पाठीमागच्या साईडला ते चालू असलेलं सीसीटीव्ही ते पुढचे फुटेज तिथं दिसावे त्या पद्धतीने लावण्यात यावे आणि समोरची जी बाजू आहे तिथं बी तुमचे जे समोरचे पोलीसवाले बसलेले तिथपर्यंत दिसावं तिथून कोणी माणूस 50 मिनिटांच्या आतमध्ये कोणी येतो. एक व्यक्ती पोस्टरचा विषय संपला. पोस्टर अरे बाबा ते मतदान पोस्टल मतदान फक्त ज्याला कर्मचाऱ्यांनी नियुक्त केलेले असते त्यांनाच आहे. आता आम्ही ऑलरेडी आता जे आमचे कर्मचारी यामध्ये नियुक्तलेले आहेत ते आपले 7 प्रभाग आहेत तर यातलेच आम्ही निवडणार आहोत. ज्यांचं ऑलरेडी मतदान नाहीये त्यांनी ते दिले आहेत. ज्यांनी 183 लोकांनी ऑलरेडी दिले त्यांचं आम्ही ऑलरेडी मतदान दुसरं एक असे काही लोकांनी मतदान बोगस मतदान केले त्यांचे मतदान परत डबल घेतले त्याच्याबद्दल काय एक तर बोगस हा शब्द झाला नाही का तुम्ही म्हणता म्हणून बोगस हा शब्द होतो. मुळात एकतर मी ज्या ज्या केंद्राला भेट दिली त्या प्रत्येक केंद्रामध्ये तुमचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुमच्या प्रतिनिधीने ऑब्जेक्शन घेतलं त्याच वेळी घेणं अपेक्षित होतं. तुमच्या लोकांनी मतदान करून गेल्यानंतर मग संध्याकाळी झाल्यानंतर 1-2 तासानंतर कोणतं म्हणतं की हे झालेलं आहे हे मुळात चुकीची प्रक्रिया. तुम्ही प्रतिनिधी बसवता कशाला त्याच वेळी ऑब्जेक्शन. दुसरी गोष्ट आहे की ज्यांचं मतदान झालेलं असेल किंवा ज्याच्यामध्ये संयुक्त जे आहे त्याच्यामध्ये शक्य नाही झालं तिथं किंवा ज्याच्यामध्ये खात्री पडली केंद्राध्यक्षाची त्यांनी तिथे ते प्रदत्त मतपत्रिका
घेतलेले आहेत त्यांच्या. माझ्या प्रभागामध्ये तीन चार बूथवर 2-3 बोगस मत झाले. आम्ही ते मतदान करून घेतले. त्याच्याबद्दल आपण मला थोडी माहिती दिली तर बरं. मी देते तुम्हाला ते प्रदत्त मतदान आणि झालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण काय करणार हे घेतलं ना मतदान त्यांचं त्याने. आणि जे डिटेक्ट केलं आपण ते किंवा तुमचं जे मतदान कार्ड जे आहे वोटर आय डी लिहून घेतलेले ते आणि ओरिजिनल मतदान जे करून घेतले ते आलं ज्याचं मतदान झालं नाही त्याच्या हातात कुठली शाही होती त्याचं ओरिजिनल कार्ड आलं ते आणि हे बघितलं आपल्या स्लीपवर लिहिलं जातं ना ते आय डी जे मतदान करताना जे थोडं ते आलं त्याचं ह्याचं पुन्हा ते क्लिअर झालेलं नाही पण ह्याला ओरिजिनल मतदान मी क्लिअर तुम्हाला झालं. काय सांगते तुम्हाला बहुतेक विषय असा आहे की तुम्ही तिथं ज्यावेळी तो निमात केला जातो समजा आता 120 नंबरचा कोणतरी असेल तर आमचा मतदान अधिकारी 120 नंबर पुकारला जातो ओके. बरोबर आहे की हो. नाही त्यावेळी तुमचे प्रतिनिधी पण तिथे उपस्थित होतेच ना तुम्ही रेकॉर्ड पण करायला नाही विषय आहे. रेकॉर्डिंग पण चालू आहे चालू आहे त्याची रेकॉर्डिंग विषय म्हणजे प्रेसमध्ये असं तर रेकॉर्डिंग विषय नाहीये फोटो काढा विषय आवडेल मी मगाशीच सांगितलं